मुलांना ॲडिशन अगदी सोप्या पद्धतीने कशी करता येईल ते दाखवणार आहे. पण तुम्ही म्हणाल की त्याला शाळेत शिकवलं जात आहे, शाळेत शिक्षक शिकवत आहे, क्लासला जातो आहे, पण तरीही त्याला तुम्ही शिकवण्याची खूप गरज आहे. घरातूनच त्याला सोप्या पद्धतीने कसं शिकवता येईल ते दाखवा आधी. आणि त्याला अगदी छोटे छोटे 1 2 कसे प्लस करता येईल त्या पद्धतीने आधी त्याला दाखवा. ते जमायला लागल्यानंतर त्याला जर 10च्या पुढे जमायला लागलं 100पर्यंत, तर मग तुम्ही त्याला 1 अंकी आधी, मग त्यानंतर 2 अंकी संख्या घेऊन त्याला प्लस मायनस करायला शिकवा. हा घरातूनच पक्का होईल, कारण शाळेमध्ये शिक्षकाकडे भरपूर विद्यार्थी असतात, क्लासलाही तसंच असतं आहे. पण तुम्ही जर सुरुवातीला त्याच्याकडे 10-15 मिनटं टाईम देऊन लहान असताना जर त्याला शिकवण्याची कोशिश केली तर त्याचा बेस अगदी चांगल्या पद्धतीने पक्का होईल. तर चला बघूया आपण. अगदी सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला. तर आपण हे सर्कल काढले आहेत. आपण शिकत आहोत ॲडिशन. ॲडिशन याला आपण प्लस म्हणजे मिळविणे, मराठीत याला म्हणतो मिळविणे. एकात एक मिळवायचे येतात आपल्याला. आता हे याला आपण बॉल पण म्हणू शकतो. आता किती झाले ते आता 1 2 3, हे किती झाले आहेत 3, हे किती 1 2, आता 3. आता आपण ह्या पद्धतीने आता किती हे 3 त्याला काउंट करायचे आपल्याला 1 2 3, आणि हे किती 1 2. आता 3 म्हटल्यानंतर 1 2 3, याच्यासाठी आपण 3 लाईन ओढल्या, याच्यासाठी 1 2. आता यांना काउंट करून घ्यायचे आपण 1 2 3 4 5. आता ह्याचं किती झाले मग हे ॲडिशन केल्यानंतर 5. आता हे याला म्हणतो आपण प्लस पण म्हणतो आपण याला मिळविणे. याला काय म्हणतो आपण मिळविणे. या पद्धतीने तुम्ही सांगू शकता. किंवा छोटी संख्या आधी सुरुवातीला तुम्ही छोटे छोटे घ्यायला शिका. फाय प्लस 2. तर 5 + 2 आता हे आपण कसं करायचं, तर त्याच्यासाठी आता आपण त्याला काहीतरी लाईन ओढायला सांगा. 1 1 2 3 4 5. हे 5साठी आपण ह्या 5 लाईन ओढून घेतल्या. आता ह्या 2साठी पुन्हा 1 2. आता याच्यासाठी आपण 2 ओढल्या. तर हे काउंट करायला सांगायचं आहे त्याला 1 2 3 4 5 6 7. किती झाले या पद्धतीने त्याला काउंट करायला सांगायचं. किती झाले 7. 5 + 2 7. तसंच 3 + 0. तर 3 + 0. तर हे कसं काउंट करणार आपण, हे किती वरती 3 1 2 3. आता 0 आहे म्हणून झिरोसाठी काही असते का व्हॅल्यू, नाही. आता किती झाले हे 3मध्ये 0 मिळवला तर ते आन्सर 3च येणार आहे. आता किती लाईन ओढल्या आपण 3. हे झालं 3 1 2 3. किती झाले 3. +4. तर 10 + 4 घ्यायचे आपल्याला. आता हे किती आहे 10. तर सरळ ह्याच्या 10 लाईन ओढून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खाली किती आहे 4. त्याच्या वेगळ्या साईडला 1 2 3 4 वेगळ्या साईडला लाईन मारायच्या, की त्याला समजलं पाहिजे ह्या किती. याची आपण ह्या 10 ओढल्या आणि याच्या ह्या 4 ओढल्या. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. किती झाले 14. अगदी सोप्या पद्धतीने आधी त्या सुरुवातीला एक
एक अंकी संख्या घ्यायची, त्यानंतर 2 अंकी घ्यायला घ्या आणि ते शिकवा. सुरुवातीला तर एक अंकीनेच त्याला सांगा. 7 + 5 7 + 5. तुम्ही बॉल घेऊन सुद्धा त्याला दाखवू शकता. 1 2 3 4 5 6 7. खाली किती आहे? 1 2 3 4 5. तर काउंट करताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती झाले? 12. ही झाली एकच अक्षर लिहिलं आहे आपण, एकच अंक लिहिला आहे म्हणून हा एक अंकी संख्या आहे. तर किती झाले? 12. एकदा त्याला 1 to 10 मधले प्रॉब्लेम सॉल्व करायला शिकवा. 1 to 10. त्यानंतर मग थोडी मोठी संख्या घेत जा. 15 + 13. 15 + 13. तर किती संख्या आहे? तुम्ही असंही सांगू शकता. किती आता? 15 + 13. तर ह्या डायरेक्ट 15 लाईन ओढायची. 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. खाली किती आहे? 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर काउंट करताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 1 15. 15च्या पुढे मग 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याच पद्धतीने त्याला ॲडिशन कशी करायची ते दाखवा. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे. एक अंकी 2 अंकी संख्या घेऊन आधी छोटे छोटे अक्षर घ्या आणि त्यातूनच तुम्ही त्याला लाईन ओढून किंवा सर्कल काढून छोटे छोटे त्या पद्धतीने तुम्ही घरातूनच बसल्या बसल्या त्याला शिकवू शकता. त्याचा बेस पक्का होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.